अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, तुम्ही सुद्धा हे सगळं ऐकलं असेल, हा सगळा प्रकार पाहिला असेल. काय पहिली प्रतिक्रिया तुमची यावर? असं आहे की कुठलीही चौकशी करायची नाही, कोणावर एफ.आय.आर करायचं नाही. अगदी रस्त्यावर सुद्धा वाईट कुकर्म केल्यानंतरही कोणावर शिक्षा किंवा कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. त्याच्यामुळे सगळे धजावलेले आहे. पर्यावरणाचं प्रचंड मोठं नुकसान केवळ महाराष्ट्रात नाही, देशभरात झालं आहे. जंगलं आपल्या मित्रांना कोळसा मिळावा, खनिज मिळावे म्हणून साफ केलं जात आहे. गडचिरोली मधलं असेल, हसदेव मधलं असेल, छत्तीसगड मधलं, मणिपूर मधलं असेल, हे सगळं जे आहे, हा नंगा नाच जो आहे तो सत्तेचा माज आणि सत्तेमध्ये जे बहुमत मिळालं आहे ते लोकांच्या फायद्यासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी न करता निवडक काही मित्रांसाठी, उद्योगपतींसाठी हा देश चालवला जातोय. त्याचं उदाहरण आता तुम्ही जर नद्या नाले बुजवणार असाल तर लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी जाईल. पावसाचं पाणी कुठे जाणार आहे? तुम्ही अतोनात सिमेंटीकरण केलेलं आहे. पाहिजे तिथे सिमेंटचे रोड, पाहिजे तिथे फ्लायओव्हर्स, पाहिजे तिथे म्हणजे गरज नसताना अनेक सिमेंटीकरण केल्यामुळे पाणी वाहून जायला, पाणी जमिनीत मुळात जागा नाही. आणि थोडासाही पाऊस पडला की शहराच्या शहर जे आहे त्याच्यामध्ये पाणी साचतं, लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. कष्टाने जमवलेल्या वस्तू ज्या आहे त्या खराब होऊन जातात. त्याच्याकडे सरकारला बघण्याचं लक्ष नसतं. आता हे जे नदी नाले आहे नैसर्गिक प्रवाह आहे, प्रवाहाचे माध्यम आहे, पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे माध्यम आहेत. आणि अशाच पद्धतीनं जर हे होत राहिलं काँक्रिटीकरण तर उद्या शहराच्या शहरं ओस पडतील पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे. निश्चित. अतुलजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.